एका संख्येला 17ने भागल्यास भागाकार 13 येतो व बाकी 14 उरते तर ती संख्या कोणती. आता या ठिकाणी संख्या काढायची आहे म्हणजे भाज्य काढायचं आहे. मग भाज्याचं सूत्र काय, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता भाजक किती आहे, कोणत्या संख्येने भागणार, 17ने भागणार, तो तुमचा भाजक आहे. मग 17 गुणिले उत्तर किती येणार आहे, भागाकार 13, 17 गुणिले 13 अधिक बाकी किती आहे 14. हे समीकरण तयार झालं. आता आपण गुणाकार करूया. 17 गुणिले 13, 13 7 91, 1 हातचे आले 9, 13 1 13, 13 9 22 अधिक हे 14 घेऊया बाकी उरलेली. 4 आणि 1 5, 2 1 3, 2 1 3 आणि 2 2 235. म्हणून भाज्य आहे 235. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. 56 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल. आता या ठिकाणी मी सरळ पट्टीच काढून तुम्हाला दाखवते. ही 56 मीटरची पट्टी असे समजा. आता आपण त्याचे 7 ठिकाणी कापूया. इथे तर कापायची गणना करायची, सुरुवात झालेली आहे. आता कापते 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 ठिकाणी कापल्यानंतर आता आपण तुकडे मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे तुकडे झाले 8. मग आता 56ला आपण 8ने भागूया. 56 भागिले 8, 8 7 56 वजा चिन्ह 0 0. प्रत्येक तुकडा हा 7 मीटरचा निघेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. एकाच प्रकारच्या 1 डझन खुर्च्यांची खरेदीची किंमत 2424 रुपये आहे तर प्रत्येक खुर्चीची किंमत किती. आता या ठिकाणी 1 डझन खुर्च्यांची किंमत दिलेली आहे आणि एका खुर्चीची किंमत काढायची आहे. 1 डझन खुर्च्या म्हणजे 12 खुर्च्या. 12 खुर्च्यांची किंमत 2424 आहे तर एकाची किती. मग आपण 2424ला 12ने भागूया. 2424 भागिले 12, 12 1 12, 12 2 24 वजा चिन्ह 4तून 4 गेले 0, 2तून 2 गेले 0, वरून घेतले 2. आता 2ला भाग लावूया. 2ला काय 12ने भाग लागत नाही म्हणून 0चा भाग लावूया. 12 0 0 वजा करूया. 2चे 2, 0चा 0, 0चा 0, वरून घेतले तर आता 24चा भाग लावूया. 12 1 12, 12 2 24 वजा चिन्ह 4तून 4 गेले 0, 2तून 2 गेले 0, 0चा 0, 0चा 0, उत्तर आलं 202. एका खुर्चीची किंमत 202. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. वसतिगृहातील 45 मुलांचा एकूण मासिक खर्च 9090 रुपये होतो तर एका मुलाचा मासिक खर्च किती. आता या ठिकाणी 45 मुलांचा दिलेला आहे आणि एका मुलाचा काढायचा आहे. अनेक वस्तूवरून एका वस्तूची किंमत काढताना भागाकार करताना या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागेल. 9090 भागिले 45. 45ने आपण 9090ला भागूया. 45 1 45, 45 दुने 90 वजा चिन्ह काढलं. 0तून 0 गेला 0, 9तून 9 गेले 0, वरून घेतले 9, 9ला आपल्याला भाग लावायचा आहे 0चा. 45 0 0 वजा चिन्ह 9चे 9, 0चा 0, 0चा 0, वरून घेतला 0, पुन्हा भाग लावूया. 45 दुने 90 वजा चिन्ह 0चा 0, 9तून 9 गेले 0 0 0, उत्तर आलं 202. म्हणजे एका मुलाचा मासिक खर्च 202 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. जान्हवीजवळ 5 पाकळ्यांची जेवढी फुले आहेत त्याच्या निम्मे फुले तिच्याजवळ 4 पाकळ्यांची आहेत. त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या 112 आहेत तर 4 पाकळ्यांची एकूण फुले किती. आता या ठिकाणी फुलं काढायची 4 पाकळ्यांची. 5 पाकळ्यांची फुले आणि 4 पाकळ्यांची फुले निम्मे आहेत म्हणून 5 अधिक 4 पाकळ्यांची फुलं निम्मे आहेत म्हणून 4ला 2ने भागलं. मग उत्तर येणार 5 अधिक 2 बरोबर 7. 7 पाकळ्या आल्या. मग एकूण पाकळ्या किती आहेत 112. 112 भागिले 7, 16 7 12 10, 16 फुलं येणार. 16 फुलं येणार 5 पाकळ्यांची म्हणून 16 पंचा 80 आणि 16च्या निम्मे 8 फुलं येणार 4 पाकळ्यांची म्हणून 8 चौक 32. एकूण पाकळ्या होणार आहेत 112. म्हणून त्याने विचारलेले आहेत की 4 पाकळ्यांची फुलं किती. 4 पाकळ्यांची फुलं 8. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर.